माता की जय। प्रतीक्षा नगरचा आवाज इतका कमी. छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज मंचावर उपस्थित असलेले आपले माजी खासदार राहुल शेवाळेजी, आमदार प्रवीण दरेकरजी, आमदार प्रसाद लाडजी, आपल्या सायन कोळीवाड्याचे लोकप्रिय आमदार आणि तुमच्या आशीर्वादाने जे हॅट्रिक करणार आहे असे आमदार कॅप्टन तमिल सेल्वनजी, आणि बाजूचेच जे वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या 90 निवडून येणार आहेत ते आदरणीय कालिदास कोळंबकरजी, मंचावर उपस्थित रवी राजाजी, मंगेश सातमकरजी, राजेश शिरवाडकरजी, बाबूभाई भवानजी, पवन त्रिपाठीजी, संतोष गुप्ताजी, राजश्रीताई शिरवडकर, तृष्णा विश्वासराव, कृष्णवेणी रेड्डी, अनिल कांबळे, राजेश रस्तोगी, रोहित यादव, दत्ता केळुसकर, मंचावरील सर्व मान्यवर. कोणाचं नाव राहिलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, ती मी क्षमा मागतो. आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज कॅप्टन तमिल सेल्वन यांना आशीर्वाद देण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. खरं म्हणजे जमिनीवर काम करणारा व्यक्ती म्हणून कॅप्टन तमिल सेल्वनला आपण बघतो. सर्वसामान्यांमध्ये सातत्याने धडपड करत, संघर्ष करत कॅप्टन तमिल सेल्वन काम करत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं असेल, इतका मोठा हार ते घेऊन आले. प्रत्येक वेळी माझ्या स्वागताला इतका मोठा हार आणतात की आता मला कधी कधी वाटतं की माझी मान मोडेल की काय. अशा प्रकारचा मोठा हार घेऊन सातत्याने आपली कामं ते करून घेत असतात. एक शाल घालतात, एक हार घालतात आणि 10 कामांची यादी मला देतात आणि ती सगळी कामं मोठ्या शिताफीनं करून घेणारा आमदार म्हणून खरं म्हणजे तमिल सेल्वन यांच्याकडे बघितलं पाहिजे. आज खरं म्हणजे या ठिकाणी आमच्या प्रसाद लाडांनी देखील तिकीट मागितली होती. मी त्यांना सांगितलं, प्रसादजी एका मतदारसंघात अडकून पडू नका, तुम्हाला अनेक मतदारसंघ बघायचे आहेत. त्यांनी निर्णय केला, त्यांनी समर्थन दिलं. आमच्या शिरवडकरांनी मागितली होती, त्यांनी समर्थन दिलं. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की रवी राजा, मी यांना विनंती केली की रवी भाई कांग्रेस में कुछ रखा नहीं है, ये खोखली पार्टी हो गई है, यहाँ सिर्फ माल चलता है, माल, उसके सिवा कुछ नहीं मिलता. आप भारतीय जनता पार्टी में हमारे साथ आ जाओ, आपकी इज्जत भी रहेगी, राजनीति भी चलेगी. आणि रवी भाईंनी माझ्या शब्दावर शब्दाला मान देऊन या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आले. खरं म्हणजे सायन कोळीवाड्यामध्ये अनेक गोष्टी आज या ठिकाणी आपले तमिल सेल्वन यांच्या माध्यमातून होत आहे. आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी मगाशी उल्लेख झाला जीटीबी नगरचा. जीटीबी नगरचा प्रश्न अत्यंत जुना होता. याचं रिडेव्हलपमेंट करण्याकरता विकासक येत नव्हते, यायचे तर करत नव्हते, कारण अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या. ज्यावेळेस माझ्याकडे या लोकांना घेऊन कॅप्टन तमिल सेल्वन आले, मी त्यांना सांगितलं, बघा मी बीडीडी चाळीचा विकास करून दाखवला. 25-30 वर्ष लोक बीडीडी चाळीत विकास होईल म्हणून वाट पाहायचे. आमचा मराठी माणूस 120 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये त्या ठिकाणी राहायचा.
40-40, 50-50 वर्ष वरचं छत पडायचं, कधी फॅन पडायचा, कधी त्या ठिकाणी सिलिंग पडायचं, अशा परिस्थितीमध्ये राहायचे आणि त्यांना सगळ्यांना वाटायचं आज नाहीतर उद्या आमचं रिडेव्हलपमेंट होईल. अनेक बिल्डर आले, अनेक बिल्डर गेले, झालं नाही. मी बीडीडी चाळीच्या लोकांना सांगितलं बिल्डरांच्या भरोश्यावर बसू नका, मी म्हाडाच्या माध्यमातून तुमचं त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट करून देतो आणि मी ते करून दाखवलं. आज आपण बघू शकता उंच उंच इमारती, ज्या मराठी माणसाला 120 स्क्वेअर फुटाच्या घरात राहावं लागायचं त्याला 500 चौरस फुटाचं घर विनाशुल्क त्या बीडीडी चाळीमध्ये आपण दिलं आणि पोलिसांनाही दिलं. मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की जीटीबी नगरच्या लोकांना मी सांगितलं बिल्डरच्या पाठीमागे लागू नका, मी तुमचं काम हे म्हाडाच्या माध्यमातून करून देतो. आणि मला सांगताना आनंद वाटतो त्याचा ऑर्डर देखील काढला आणि मी तुम्हाला शब्द देतोय फेब्रुवारी पर्यंत किंवा फार झालं तर मार्च पर्यंत त्याचं प्रत्यक्ष काम आपण सुरू करू आणि त्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचं हक्काचं घर मिळेल. आज आमच्या निर्वासित सिंधी बांधवांकरता आपण कायदा तयार केला आणि त्या लोकांना जे लोक त्या काळामध्ये आपली घरं सोडून आले होते आणि त्यांची कुठलीही व्यवस्था नव्हती त्यावेळी कॅम्पच्या रूपाने ते बसले, त्याही लोकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केला आणि त्यांचंही रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय आपण केला. आणि आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मगाशी प्रसाद लाड उल्लेख करत होते पंचशील नगर 1, 2, 3 असेल, तानसा पाईपलाईन वरची झोपडपट्टी त्याचा पुनर्विकास असेल, 2600 कुटुंबाचा प्रश्न आज त्या ठिकाणी तमिल सेल्वन आणि प्रसाद लाड यांच्या माध्यमातून आपण मार्गी लावला. 8 ते 10 हजार कुटुंबांना त्यांचं स्वतःचं राहतं घर हे या ठिकाणी मिळणार आहे, हे आपल्या सरकारने करून दाखवलं. यासोबत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मिठागरावर बसलेले जे लोक आहेत त्यांना देखील त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय आपण केला. आणि प्रतीक्षा नगरच्या संदर्भात तमिल सेल्वनजी तुम्ही या ठिकाणी जी भूमिका मांडली आहे, मग ज्यांना घुसखोर म्हटलेलं आहे, जे ट्रान्झिट कॅम्प मध्ये आहे, अशा सगळ्या लोकांना याच ठिकाणी रिडेव्हलपमेंट करून त्यांना त्यांची हक्काची घरं देण्याचा आपल्याला मी शब्द देतो. आज म्हाडाच्या वेगवेगळ्या नियमांमुळे इथलं रिडेव्हलपमेंट होत नाही, लोकांना सोयी सुविधा मिळत नाही. या सगळ्या नियमांमध्ये आपण बदल करणं सुरू केलं आहे. येत्या काळामध्ये सर्व प्रकारच्या रिडेव्हलपमेंट करून आमच्या सामान्य माणसाला तो आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट मोठं घर हे देण्याच्या संदर्भातले सगळे नियम आपण तयार केले. येत्या काळामध्ये माझ्या प्रतीक्षा नगरमध्ये राहणारा माझा जो मराठी माणूस आहे त्याच्या जीवनातही परिवर्तन आणण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे, त्याचंही जीवन बदलण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो, मला आत्ताच एक चिठ्ठी मिळाली, म्हणाले पाण्याचा प्रश्न आहे, इथला डेटा योग्य प्रकारे गेलेला नाही. काळजी करू नका, निवडणुकीनंतर मी स्वतः लक्ष घालतो, जो काही डेटा मधल्या त्रुटी आहेत ते आपण दूर करू आणि इथला जो प्रश्न आहे तो प्रश्न देखील आपण योग्य प्रकारे त्या ठिकाणी मिटवू. आणि यासोबत डीपीच्या माध्यमातून ज्या सुधारणा या ठिकाणी करायच्या आहेत त्या सगळ्या सुधारणा करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होईल. मला एका गोष्टी करता तमिल सेल्वन यांचं अभिनंदन करायचं आहे. सायन हॉस्पिटल करता त्यांनी केलेला पाठपुरावा हा इतका जबरदस्त आहे. आज हे इतकं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे ते एका माणसामुळे, तमिल सेल्वन यांच्या पाठपुराव्यामुळे होत आहे. खरं म्हणजे मी तर अनेक वेळा म्हणतो की कधी मी टकला झालो माझे केस गेले तर लक्षात ठेवा या तमिल सेल्वनच्या पाठपुराव्यामुळेच ते जाणार आहेत. इतका आमचं डोकं खाऊन टाकतो, एखादं काम हातामध्ये घेतलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तमिल सेल्वन भुणभुण 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 करून ते काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला सोडत नाही. असा एक अतिशय कर्मठ
कार्यशील आमदार हा तुम्ही लोकांनी निवडून दिलेला आहे, म्हणून खरं म्हणजे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। यहाँ का वार्ड अध्यक्ष थत्ता केलुस्कर, उनका महानिधन हो गया कल सुबह, उनके लिए श्रद्धांजलि अर्पित करता हूं। ये मंच में उपस्थित मैं किसको नेता नहीं मानता है, भगवान मानता है। सम्मानीय महाराष्ट्र का उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, हम लोग भगवान का दर्शन लेने के लिए मंदिर जाना पड़ता है, लेकिन भगवान मंदिर से उतर के इधर दर्शन के लिए, दर्शन देने के लिए, सबका आशीर्वाद के लिए ये आ चुका है। सबको मैं पहले बहुत बहुत धन्यवाद देता हूं। और बाकी उपस्थित प्रवीण तरेकर जी, सम्मानीय प्रसाद लाड जी, सम्मानीय कालिदास कोलंबकर जी, सम्मानीय खासदार राहुल शेवाळे जी, सिद्धार्थ कजारे जी, अविनाश राणे जी, जिलाध्यक्ष राजेश शिरोडकर जी, तृष्णा विश्वासराव जी, मंगेश साटमकर जी, रवि राजा जी, संतोष गुप्ता जी, मुरुगेश देवेंद्र, पुष्पा कोहली, राजेश्री ताई, कृष्णवेणी रेड्डी, नेगल शाह, विजय वाघमारे जी, दयाराम जी, देवेंद्र सिंह, लोरी यादव, वार्ड अध्यक्ष तत्ता केलुस्कर, सम्मानीय मंच, सामने बैठा मेरा भाइयों बहनों, मेरे को जिताने वाला सबको मैं कोड़ी कोड़ी नमस्कार करता हूं, स्वागत करता हूं और धन्यवाद देता हूं। ये महाराष्ट्र का विकास पुरुष सम्मानीय देवेंद्र जी 2014, 2019, अभी 2024, ये तीनों बार मेरे को टिकट दिया है। सार का ऊपर मेरा ऊपर भरोसा में टिकट दिया है, आप जीत की देंगे बोल के आपका ऊपर भरोसा में टिकट दिया। एक साधारण कार्यकर्ता को 3 बार टिकट मिलता है तो एक ही पार्टी में मिलता है, भारतीय जनता पार्टी में मिलता है, बाकी कोई पार्टी में मिलता ही नहीं। बाकी पार्टी का अभी रवि राजा साहब दिल्ली गया टिकट के लिए कांग्रेस पार्टी से। सम्मानीय आदरणीय 5 साल का एक बार 2 महीने के लिए 3 महीने के लिए गैस का मुफ्त आता है। गणेश कुमार यादव के पास पैसा था, उनको टिकट मिल गया। रवि राजा साहब पैसा देके टिकट मांगा नहीं, रवि राजा साहब को दिया नहीं, गणेश कुमार को दिया। लेकिन भारतीय जनता पार्टी जो जनता का बीच में काम करता है, जो उग्रनरोध करता है, भारतीय जनता पार्टी को संगठन संभालता है, उनको टिकट देने वाला ये अपना पार्टी है। सार ने महाराष्ट्र में मुंबई टू नागपुर, वो बहुत हिंदुस्तान में नहीं वर्ल्ड में फेमस रोड हुआ। उसके बाद ये अपना कोस्टल रोड, तो कोस्टल रोड होने का पहले तो मेट्रो 3, लेकिन अपना इलाका में भी एक मेट्रो आ रहा है, वो मेट्रो 4। मेट्रो 4 तो न्यू कॉर्पोरेट का बगल से इस तरफ बीटी जा सकता है, इस तरफ ताना जा सकता है। ये जल्दी जल्दी पूरा होने वाला है। मुंबई महानगर सब पूरा मेट्रो ओपन होएगा ना, पूरा दुनिया में नंबर 1 सिटी बनाने के लिए देवेंद्र फडणवीस साहब डे नाइट काम करते, डे काम करके अच्छा होने वाला है। सब रिपोर्ट न्यूयॉर्क टाइम्स तक लिख रहा है, मुंबई सिटी वर्ल्ड में नंबर 1 सिटी बनने वाला है। ठीक है, ये बड़ा बड़ा वर्क है। उसके बाद शिवाजी महाराज का स्मारक, तो बार बार अंबेडकर जी का जो विषय के ऊपर हिंदू मिल ये विषय के ऊपर सम्मानीय डॉक्टर बाबा साहब अंबेडकर का स्मारक, ये सब रेडी करने वाला कांग्रेस नहीं है। अभी का जो सरकार है, सार मुख्यमंत्री था 2014-2019 का बीच में, ये असेंबली का अंदर जो बोलने का जो स्टाइल था, आप सुनना नहीं चाहिए, तो सुना नहीं था, मैं सुना। कांग्रेस वाले बार बार गया था दिल्ली में जाने के बाद
बाबा साहब का स्मारक हुआ क्या? कांग्रेस वाला स्टेट गवर्नमेंट कांग्रेस, सेंट्रल गवर्नमेंट कांग्रेस तभी का जमाने का उनका विषय। साहब कैसा बोलेगा मालूम है? बार बार गया, परमिशन हो गया क्या? फिर छत्रपति शिवाजी महाराज का परमिशन हो गया क्या? वापस आ जाएंगे। स्टेट गवर्नमेंट कांग्रेस, सेंट्रल गवर्नमेंट कांग्रेस था उसी जमाने में। साहब मुख्यमंत्री बनने के बाद 2 महीना 3 महीने के बाद ये पूरा स्मारक का परवानगी लेके आया। ये सम्मानीय वीर पुरुष छत्रपति महाराज और बाबा साहब अंबेडकर का ऊपर विश्वास है, अपना पार्टी इज्जत करता है, इसलिए सम्मानीय देवेंद्र फडणवीस साहब ये लेके आए। कोलीवाड़ा का विषय के ऊपर 1225 पंजाबी कॉलोनी बिल्डिंग, 1200 परिवार। मैं बार बार असेंबली में बोलना, रिक्वेस्ट करना, सार ने पहले प्रॉपर्टी कार्ड प्रेसिडेंट ऑफ इंडिया से लेके रेफ्यूजी बिल्डिंग में मंगा था, चेंबूर, साइन, कोलीवाड़ा, उल्लासनगर। ऐसा सार का निर्णय हुआ था 6 साल का पहले। ये रेफ्यूजी बिल्डिंग कैप्टन जी ने मांगा 3 एरिया के लिए। मैं पूरा महाराष्ट्र ठाकुर रेफ्यूजी बिल्डिंग प्रेसिडेंट ऑफ इंडिया से उनका नाम में करने का फडणवीस साहब ने करके दिखाया।